स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूबच्या चॅनलवरती. आणि आज आपण गणपती डेकोरेशन करणार आहे आज संध्याकाळी. तर आज सगळं सेटअप आपण आणून ठेवलेलं आहे. तर आपले हे 2 मेंबर आहेत, त्यांचं डिस्कशन चालू आहे की काय गरज आहे, नक्की टेन्शन आलं आहे त्यांना. तर आता आपण सगळं सेटअप करणार आहे. बाहेर साईडने घे म्हणजे सोपं पडेल. डेमो मध्ये राहण्यासाठी त्याला काहीतरी करावं लागेल ना, अटॅच काहीतरी. फोन आला. हॅलो, या ना, ये ना. गेली का? तुला काय पाहिजे? हा बोल ना. दोरा कुठे आता? डेकोरेशन कुठे? हिरव्या. अरे तो ओके, मिळाला. जाऊ दे, काम चाललाय का तुम्ही? हा, कोण आता सुरू केले. नाही नको, त्या दोघं पण आले. इकडूनच्या बाजूने पण आपण सेम तसंच बांधणार ना, म्हणजे इकडून हे नाही ना, मग इकडून काय? अच्छा, ओके. इकडून हे बांधणार ना, या बाजूने. इकडे आहे का? मग कुठे बघणार? तनिष मध्ये तुला आहे ना, ओके. डिझाईन भेटतील बरं का, मॉडर्न वाली. लाव बरं, कसं दिसतं बघू दे मला. तर मित्रांनो, आम्ही गणपतीचं डेकोरेशनची तयारी सुरू केलेली आहे. रुही, मी आणि ज्योतिबा असे आम्ही 3 मिळून डेकोरेशन स्टार्ट केलेलं आहे. एवढं डेकोरेशन झालंय आपलं. एक स्टेप पूर्ण केली, आता दुसरी स्टेप आम्ही पूर्ण करतोय. एवढं सगळं आलेलं आहे आणि ज्योतिबा आमच्या मोबाईलवरती बिझी झाल्यात. तोपर्यंत आम्ही हे सगळं दोघं मिळून करतोय. याच्यात सगळ्यात जास्त मेहनत मी घेतली, कारण मी वरती चढलो होतो. एक्सप्रेशन लगेच चेंज होतात. नाही, आम्ही सगळ्यांनी मिळून केलेलं आहे एवढं डेकोरेशन. आता ही आयडिया ज्योतिबाची होती ना? बर, काँग्रेस. चांगली आयडिया होती तुझी. याच्या मग लास्ट इयरला यांनी हिरव्या कलरचं हे लावलेलं होतं. याला काय म्हणतात? नेट ना? हा, तीच. आता ह्यावेळेस काय? ओपन करायचं पाहिजे. डेकोरेशन करायला आज काय कमी नाहीये. या, ये ना, बस इथे बसा. तुम्ही पण थोडं मोठं झाले, तुम्हाला पण डेकोरेशन करावंच लागणार घरामध्ये. प्रेक्षक आलेले आहेत आपल्याकडे डेकोरेशन पाहण्यासाठी. याचं काय करायचं आपल्याला? हे निघालं झालंय. आता काढायचंय का? काढीत नाही. अरे निघाणं झालंय, त्याला हलवून असं नसतं निघत ते.
त्याला इथे गाठ लावली मी एवढे काढले का तेवढे काढ तो नको चालू तिकडे एवढं काय दोघं बरोबर निघलं. आम्ही डेकोरेशन करण्यासाठी खूप लांबून व्यक्ती बोलवले. चांगलं जर डेकोरेशन झालं नाही तर 1 रुपया मिळणार नाही. तसं पण आम्ही फुकट मध्येच करतोय. बोल की काय बोलत होतीस. कसं वाटत आहे. पैसा वाट ही सेकंड स्टेप आपण आता कम्प्लीट केलेली आहे. आपण म्हणजे रोहिणी आणि ज्योतिबाना आणि नाना पण होते सपोर्ट करायला. सेकंड स्टेप आपण कम्प्लीट केलेली आहे या ठिकाणी. आता थर्ड स्टेप आपल्याला चालू करायची. हो. तो कोपऱ्यात आणि हवाला इथं मध्ये. नाना काहीतरी म्हणत होतो तुला. बरं. वर गेले काय असं पेक सारखे नाही रे. नाही नाना तसं असतं स्टेप बाय स्टेप एक खाली एक. स्टेप सरळ नाही घेत मग तुला जास्त वर गेले बघ. बस ऐक ना रोहिणी हा त्याच्यावरती नाही का मागच्या वेळेस आम्ही फक्त आता बघली आहे ना काय? तू थोडी खाली घेत होती. कोणती ही ती खाली घे म्हणते नाना थोडीशी. आली ते पण काय? ओके. एक तिरपत दिसतं तिरपत क्रॉस आला पाहिजे ना. तिने पण नुसते मा- हा बस ओके. आपण लास्ट फक्त हे नाही का मधलं आहे ते फक्त असं आणतात. तिकडे ठेवलंय वाटतंय. करू दे. हे राहिलं की खोल त्याच्यात लाईट माळा आहे. हे सगळं असं ठेव. हो त्यात असेल मिक्स केलेलं. ओपन केल्याशिवाय समजणार नाही ना आतमध्ये नक्की काय. वर्षान बघायला आपण हो. सामान बाहेर कुठं आपण देत इथंच असतं. बरोबर. एका तरी हे त्याच्यावरती ऑलरेडी लिहिलेलं पण आहे त्यामुळे त्यातच असेल. त्यातच असतं. हो. कात्री गेली कात्री कुठे कात्री काढलेलीच नाही आपण याच्यामध्ये. नाही पण मला याच्यात नाही रे. त्यातून बघ मोदक मिळाले. दिवा असतो का त्याच्यामध्ये. होता पण आता नाही. अच्छा हा याला सेल टाकले तर हे होत असेल त्यामुळे चालू होते बघू. आता 1 वर्ष झालं त्याला संपले असतील. याला सेल टाकले तर लय भारी चमकतील ते. तर मित्रांनो आपण सेकंड स्टेप कम्प्लीट करून आता थर्ड स्टेप रोहिणींनी चालू केलेलं आहे. इथे असं हे लावायचं असं लावलेलं आहे आपण या बाजूने असलं. हे कॉम्बिनेशन जे आहे ना ते खूप छान दिसतंय लांबनं बघा. याला अजून व्यवस्थित करणार आहे आपण. व्यवस्थित झाल्यावर ते अजून छान दिसेल. तिकडून आपण बेल्स लावलेले आहे बेल्स आणि इकडल्या बाजूने असं चमकीची जी माळ आहे ती लावलेली आहे. आता आपला बॅक साईड आणि फ्रंट साईड ही सजावट झालेली आहे. तर आपण ह्या साईडनी ही नेट लावणार आहे दोन्ही बाजूनी आणि त्याच्यावरती हे व्हाईट कलरचे फुलं लावणार आहे किंवा याच्यातलं काहीतरी अजून एक बघूया जे कॉम्बिनेशन छान वाटेल ते लावूया. हा ना ज्योतिबा यातलं याच्यावरती जे कॉम्बिनेशन छान वाटेल ते लावूया. हा तर ही जी नेट आहे आपण या बाजूनी मारून घेतलेली आहे. आमच्याकडं एक कमतरता होती म्हणून आम्ही ह्या साईडनी पूर्ण कव्हर केलंय आणि त्या साईडनी एक कव्हर केलंय आणि वरती फुलं वगैरे लावलेत. जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ह्या पूर्ण पण कव्हर करू शकता आणि मग आतमधनं फुलं लावू शकता. आपल्याकडे फुलं पण आहे अजून हे बघ. या फुलांचा पण यूज करू काय. आम्ही ह्या बाजूनी अशी फुलं लावून घेतलीत हिरव्या कलरवरती अशी गुलाबी वगैरे रंगीत आणि इकडल्या बाजूनी पण सेम. दोन्ही बाजूनी आपण सेम हे केलं स्ट्रक्चर आणि असा आता सेटअप दिसत आहे. तुम्हाला नंतर फायनल लुक मी दाखवेलच व्यवस्थित. असा सेटअप झालाय तयार. तो पण हा पूर्ण असा सेटअप झालाय पण इथे वरती जे आहे लावण्यासाठी याला आता त्याच्यावरती आमचं डिस्कशन चालू आहे. हे पण बेस्ट आहे कलरफुल छान वाटेल त्याच्यावरती. मध्ये जाते वेगळा हो का एकदा टाकून तर बघ. एकदा टाकून बघूया मग छान वाटलं तरच आपण ठेवूया नाहीतर मग दुसरे चेंज करू. ज्योतिबा तू पण जा.
ओके. हो, आतून बघूया ना कसं दिसतंय. तू ते लास्टला टाकून घे ना एकदा. हा, ये आतमधनं. ओके. कसं दिसतंय आतमधनं पाहूया. हे आहे ना अजूनही असं पूर्ण आतमध्ये फोल्ड करायला लागलं. हा, याला फोल्ड केलं ना तर होईल व्यवस्थित. मला आतून चांगलं वाटतं. मागून बघ. हे टाकून बघायचं. नाही आधी लाइटिंग करून लाइटिंग दिसतंय बघायला पाहिजे मी कापड. हो तेच. आता बघा असं डेकोरेशन आपलं झालंय. त्यामुळे आता आपण आहे ना काय करणार आहे, लाईट माळी लावून घेणार आहे. कारण अगोदर लाईट माळी लावून घेतल्या तर बाकीचं डेकोरेशन करता येतं. नाहीतर सगळंच डेकोरेशन केलं तर परत लाईट माळी लावण्यासाठी आपल्याला परत काही हालचाली कराव्या लागतात. त्यामुळे तर आता आपण ही व्हाईट कलरची लाईट माळ आहे आणि ही ब्लू आणि रेड अशी मिक्स आहे. आय थिंक रेड आहे. ओके, रेड आहे आणि ही व्हाईट आहे. आणि आपल्याकडे ब्लू पण आहे एक ही. तर 3 मधल्या 2 आपण यूज करणार आहे किंवा तीनही यूज करू शकतो. तर बघूया आता कसं काय करता येईल. टाईट कर हे फक्त इथपर्यंतच येत आहे ना असं, कारण इथं घेता येणार नाही. आता इथे लावलेलं आहे. अरे हा तर ग्रीन ग्रीन लावलंय ना ग, कसं करणार. त्यात आहे ना स्पेस. तिथे जाळ्या आहेत ना, जाळ्या आहेत पण ते लय मोठं आहे. माझा हात नाही जाणार तेवढं. तो दोन्ही बाजूनी नेट मारून झाली होती, टावर लावून झाली. आणि आता आपण लाईट माळचं डेकोरेशन करतोय. एक व्हाईट टाकलेली आहे आपण आणि एक स्टारची लाईट माळ आहे. अशा 2 लाईट माळे आपण इथे लावणार आहे. तर याची पण टेस्टिंग आपण करणार आहे लावून झाल्यानंतर. ऑलरेडी टेस्टिंग केली आहे कशी डिझाईन वगैरे दिसते. आता हे लावून झाल्यावरती एकदा डिझाईन कशी दिसते वगैरे लाईट माळ चमकते हे आपल्याला दिसेल. तर हे बघा आपण लाईट माळी वगैरे लावून झालंय. आता असला फायनल लुक आपल्याला दिसतोय. आता लाईट बंद केल्यावर अजून छान चमकल ते. लाईट बंद कर ज्योती. हा, हे बघा कसलं सुंदर दिसतंय. अजून आपण वरतून त्याला एक असे शॉल टाकणार, त्याच्यामुळे ते अजून चमकेल. तर मित्रांनो, आपल्या डेकोरेशनचा फायनल लुक तुम्ही पाहू शकता. सर्व आम्ही रात्री 12 वाजेपर्यंत जागून पूर्ण असा सेटअप केलाय. गणपती बाप्पा आपले येणारच आहे थोड्याच दिवसामध्ये त्यासाठी. आणि असा फायनल लुक आपला तयार आहे.